नमस्कार मंडळी, तर आज मी बनवणार आहे ताकातली सोलकढी। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। त्यासाठी मी 2 ग्लास ताक घेतले, कोकमचा आगळ, तसेच भिजत घातलेला सब्जा, सेंधव मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। ताक मी छान रवीने घोटून घेतले। त्यामध्ये आपल्याला 2 मोठे चम्मच कोकमचा आगळ घ्यायचा आहे आणि रवीने छान घोटून घ्यायचे। चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। यामध्ये मी चवीप्रमाणे सेंधव मीठ घेतले, तुम्ही रेग्युलर मीठ देखील वापरू शकता। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली। यामध्ये मी आवडीप्रमाणे 2 चिमूटभर चाट मसाला मिक्स केला आहे। रवीने छान घोटून घ्यायचे। आता ही ताकातली सोलकढी मी ग्लासामध्ये ट्रान्सफर करून घेते। यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे 2 चम्मच एका ग्लासाला असा सब्जा ॲड करायचा आहे। सब्जा तुम्ही नक्की ॲड करा, यामुळे आपल्या शरीराला थंडावा देखील मिळतो। आजची ही ताकातली सोलकढी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही सुद्धा ही ताकातली सोलकढी नक्की